नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकताय सोपान खोडे यांची गैराट ही कादंबरी आणि आज भाग 7. दत्त आता बंगल्यात राहत होता. बंगल्याला शोभेल असा एक इंग्लिश कुत्रा पाळला होता. त्याची देखभाल करण्यासाठी आणि घरकामासाठी एक गडी ठेवला होता. आणि त्याचाही कामाचा बोजा कमी झाला होता. स्वयंपाकासाठी, धुण्या भांड्यासाठी, झाडलोट करण्यासाठी तिच्या हाताखाली 2-3 बायका होत्या. आता ती भारी किमतीच्या साड्या वापरत होती. सोन्या चांदीच्या दागिन्यांची तिची हौसही फिटली होती. तिच्या मनाप्रमाणे दत्तानं तिला भरपूर दागिने घेतलेले होते. 4 चाकी गाड्यांच्या बाबतीत दत्ता फारच चोखंदळ झालेला होता. बाजारात नवीन मॉडेल आलं की दत्ता पहिली गाडी विकून नवीन गाडी खरेदी करत होता. जुनी गाडी विकताना तिच्यात घाटा आला, तोटा झाला तरी तो विचार करत नव्हता. 4-5 मित्रांना बरोबर घेऊन अधूनमधून मुंबई, पुणे, गोवा अशा ठिकाणी जात होता. पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्काम करत होता. बाई बाटलीवर पैसा उधळत होता. बरोबर नेलेल्या मित्रांचाही खर्च तोच करत होता. त्यात त्याला मोठेपणा वाटत होता. स्वतःची गोल्डन मॅन अशी वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी अंगावर 2-3 किलो सोन्याचे दागिने घालत होता. गळ्यात जाडजूड सोन्याच्या साखळ्या, एका हातात ब्रेसलेट, दुसऱ्या हातात कडं, दोन्ही हातांच्या बोटांमध्ये अंगठ्या, सोन्याचा पेन, सोन्याचं घड्याळ, सोन्याची फ्रेम असलेला गॉगल. हा असा त्याचा वैभवशाली थाट असायचा. तो बघून सगळ्यांना त्याचा हेवा वाटायचा. बायका तर आकरितानं त्याच्याकडं बघत राहायच्या. दत्ता वर्षातनं 2दा स्वतःचा वाढदिवस साजरा करत असतो. एक तारखेनुसार आणि दुसरा तिथीनुसार. दोन्हीही दिवशी प्रचंड खर्च केला जातो. टाकळी गावातच नव्हे तर दहीगाव, ताकारी, पार भिलवडीपर्यंत पोस्टर्स लावली जातात. अनेक मित्रांनी त्याला सदिच्छा देण्यासाठी ठिकठिकाणी पोस्टर्स लावलेली असतात. अर्थात त्याचा सगळा खर्च दत्तानीच केलेला असतो. त्या पोस्टरवर तरुण तडफदार धडाकेबाज नेता, समाजभूषण, कार्यसम्राट, एकच नेता दत्ता दत्ता, आम्ही फक्त दत्ता भक्त अशी स्तुतीसुमनं उधळलेली असतात. वाढदिवसाच्या दिवशी बंगल्यावर नेत्रदीपक अशी विद्युत रोषणाई केली जाते. दत्ताची घोड्यावरनं मिरवणूक काढली जाते. फटाक्यांची आतषबाजी केली जाते. 5 सवाष्णींकडनं त्याचं औक्षण केलं जातं. या कार्यक्रमाला सुद्धा आवर्जून चित्रपटातल्या अभिनेत्रीला आणलं जातं. संध्याकाळी जेवणानंतर लावण्यांचा कार्यक्रम असतो. त्याच दिवशी सकाळी शाळेतल्या मुलांना वह्या वाटप केलं जातं. वृद्धाश्रमाला, अनाथाश्रमाला भरघोस देणगी दिली जाते. श्रीमंतीची एक वेगळीच नशा दत्ताला चढलेली होती. मान, पान, सन्मान, प्रतिष्ठा आणि स्वतःची चंगळ हे करण्यासाठी तो वाटेल तेवढा पैसा खर्च करायला मागे पुढे बघत नव्हता. चालू वर्षी दत्तानं बैलपोळा साजरा केला होता. गावात हा कौतुकाचा आणि चर्चेचा विषय ठरला होता. बैलपोळा आठवडाभर पुढे असताना दत्तानं 2-3 लाख रुपये खर्च करून एक बैलजोडी आणली होती. ती अशी तशी नाही, बँड लावून वाजत गाजत आणली होती. गावाला मोठं आकरीत वाटलं होतं. आपापसात बोलताना गावकरी एकमेकांना म्हणत होते, आईला या दत्त्याचं काय टकोरं फिरलं का रं? का आता काय झालं? अरे शेतीन फिती यांनी बैलं कशाला आणल्यात? आणले असतील शर्यतीला. काय लिया का बोलतो? आता शर्यती कुठं राहिले रे? अरे बैलाच्या शर्यतीवर सरकारने बंदी नाही घातली का? अरे बघ असं असेल काहीतरी असेल ना त्याचा हेतू. हो का, कशाला घेऊन येतो बैल? आणि मी म्हणतो बैल त्यांनी आणल्या, त्या बैलाचं काय करायचं ते त्यो बघन ना. आपण कशाला फुकटच्या तोंडानं गप्पा मारायच्या? दे सोडून. हे असं चर्चेचं गुऱ्हाळ गावभर चालू होतं. बैल कशासाठी आणली हा प्रश्न तुपातल्या मातीसारखा लोकांच्या मनात अडकला होता. त्याचं उत्तर त्यांना 2 दिवसानंतर मिळालं होतं. दत्तानं गावात आणि गावाबाहेरही पोस्टर्स लावली होती. त्या पोस्टर्सवर 2 बैलांना धरून दत्ता उभा आहे असा फोटो होता आणि सगळ्यांना बैलपोळ्याचं निमंत्रण दिलेलं होतं. तसंच बैलाच्या शिंगाचा नारळ तोडणाऱ्याला 51,000चं बक्षीस जाहीर केलं होतं. बैलपोळ्याच्या दिवशी बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढायची. ग्रामदेवतेपुढे बैलं आणायची, त्यांची पूजा करायची. मग बैलाच्या शिंगाला नारळ बांधून त्याला मोकळा सोडायचा, त्याला पळवायचा आणि मग ज्याची हिंमत असेल त्याने त्या बैलाच्या शिंगाचा नारळ तोडायचा. जो नारळ तोडेल
त्याचा 51 रुपये देऊन फेटा बांधून सत्कार करायचा, असा त्या गावाचा रिवाज होता. तशी प्रथा होती. या प्रथेमुळे अनेक तरुण जखमी झाले होते, जायबंदी झाले होते. कुणाला डोळा तर कुणाला हातपाय गमवावे लागले होते. काही जण मरता मरता वाचले होते, तरीसुद्धा ही प्रथा चालू होती. मध्यंतरी काही वर्ष लोकांच्याकडे बैल नव्हती, त्यामुळे ही प्रथा आपोआप बंद पडली होती. पण दत्तानी आता ती पुन्हा सुरू केली. बैलपोळ्याच्या दिवशी बैलांची झोकात मिरवणूक काढली होती. स्वतः दत्ता बैलांचा कासरा धरून चालत होता. मखमली झुली घालून बैल सजवलेले होते. पुढे DJ वाजत होता. गाण्याच्या तालावर तरणी पोरं नाचत होती. वेडे वाकडे अंगविक्षेप करून उड्या मारत होती. चौका चौकात लेझिमचा डाव रंगत होता. नाचणारणींचा नाच रंग आणत होता. हौशी मंडळी मोठ्या खुशीनं त्यांच्यावर पैसे उधळत होती. निवडणूक ग्रामदेवतेच्या मंदिरासमोर आल्यानंतर बैलांची 5 सवाष्णींनी पूजा केली. मग एका बैलाच्या शिंगाला नारळ बांधला. त्याला चापकानं 1-2 फटके हाणले. तसा तो बैल उधळला. तशी तरणी पोरं त्याच्या शिंगाचा नारळ तोडण्यासाठी त्याच्या मागे उधळली. पळापळीत बैलाच्या लाथेचा अनेकांना प्रसाद मिळाला. अनेक जण पायात पाय अडकून पडले. बघणाऱ्यांची करमणूक झाली. जिद्दी तरुणांनी बैलाला पकडलं, त्याच्या शिंगाचा नारळ तोडला आणि जल्लोषानं आरडत ओरडत सगळेजण मंदिराच्या समोर आले. त्यांच्या म्होरक्याचा दत्तानं फेटा बांधून आणि ठरल्याप्रमाणे 51,000 रुपये देऊन सत्कार केला. हा बैलपोळा दत्तानं बैलाच्या प्रेमापोटी साजरा केला नव्हता, तर फक्त आपलं वैभव दाखवण्यासाठी त्यांनी हा खटाटोप केला होता. दुसऱ्या दिवशी त्यांनी ती बैलं विकूनही टाकली. पण त्यानंतर टाकळीमध्ये बंद पडलेला बैलपोळा पुन्हा सुरू झाला. अनेक जण खास बैलपोळ्यासाठी बैल विकत आणून आपला दिमाख दाखवत होते. बैलांची मिरवणूक अधिक आकर्षक आणि खर्चिक करायची त्या गावात स्पर्धाच सुरू झाली. केवळ टाकळीमध्येच नाही, तर आजूबाजूच्या गावातसुद्धा ते लोण पसरलं. दत्तानं पाडेगाव फाट्यावरच्या गणगवळण थिएटरमधली एक बाई रखेली म्हणून ठेवलेली आहे आता. तिचं नाव चित्रा चिंचणीकर. तिलाही त्यांनी पाडेगाव फाट्यावर छोटासा टुमदार बांगला बांधून दिलाय. ती नको म्हणत असतानाही तिला भरपूर दागदागिने घेऊन दिलेत. तिच्या भावाला म्हणजे रंगरावला बुलेट मोटरसायकल घेऊन दिली आहे. त्यालाही सोन्याची साखळी अंगठ्या केल्या आहेत. चित्रा, तिचा भाऊ, आईवडील या सगळ्यांचा सांभाळ दत्ताच करतोय. गणगवळण थिएटरमधली बाई रखेली म्हणून ठेवावी ही प्रेरणा त्याला एका मंत्र्याकडनं मिळाली. गोपाळराव मांडे पाटील आणि गणगवळण थिएटरातली मेनका मिरजकर यांचं प्रेमप्रकरण वर्तमानपत्रात छापून आलं होतं. ते वाचून दत्ताच्या मनात विचार आला की मराठवाड्यातला मंत्री आपल्या इथे येऊन गणगवळण थिएटरमधली बाई ठेवत असेल, तर त्या थिएटरमधली बाई आपण का ठेवू नये? टाकळी ते पाडेगाव फाटा या 10-12 किलोमीटरचं असतं अंतर. मनात विचार आल्याबरोबर दत्तानं प्रयत्नांना सुरुवात केली. तो गणगवळण थिएटरमध्ये जायला लागला. संगीत बारी बघायला लागला. देखणी नर्तकी निरखायला लागला, पारखायला लागला. दत्ताच्या अंगावरचं सोनं बघून संगीत बारीतल्या पोरी बावरल्या, बावचळल्या. असा गडी आपल्याला नादावला तर बरं, असं प्रत्येकीलाच वाटायला लागलं. त्या त्याच्याकडे बघून हसायला लागल्या, नजर रोखून बघायला लागल्या. पण दत्ताचं मन काही चळेना ढळेना. कुठलीच पोरगी त्याला पसंत पडेना. अशा अनेक रात्री गेल्या. एका रात्री मात्र त्याच्या मनातली परी सापडली. उमा रमा रांजणीकर संगीत बारीतली चित्रा चिंचणीकर त्याला पसंत पडली. बरेच दिवस बाहेरगावी गेलेली चित्रा परत आली होती आणि आज बारीत प्रमुख नाचणारी म्हणून तीच नाचत होती. गव्हाळ वर्ण, बदामी डोळे, कमनीय बांधा, जणू अजिंठ्या लेण्यातलं शिल्प जिवंत होऊन नाचतंय. दत्तानं ठरवलं हिला गाठवायची, हिला पाठवायची. रोज रात्री तो उमारामाच्या संगीत बारीला जायला लागला. ओळख व्हावी, जवळीक व्हावी, आपल्यावरती फिदा व्हावी म्हणून तो अधिकाधिक दौलत जादा करायला लागला. अशा अनेक रात्री गेल्या. एवढे पैसे उधळून चित्राशी ओळख नाही, ती बोलत नाही. किती रात्री अशा घालवायच्या? दत्तानं निश्चय केला थेट तिची भेट घ्यायची. मनातलं सगळं तिला सांगून टाकायचं. होय म्हणेल नाही तर नाही म्हणेल, पण एकदा काय तो सोक्ष लावायचा. उमा रमाची संगीतबारी संपल्यावर दत्ता स्टेजच्या मागे गेला. पायातले चाळ सोडत बसलेल्या चित्राच्या जवळ गेला. जवळ असलेल्या खुर्चीत बसला. घुंगरं सोडता सोडता चित्रानं वर बघितलं आणि विचारलं, कोण आपण? मी दत्ता भाऊ टाकळीचा. येण्याचं कारण?
तुझ्याशी वाईज बोलायचे. मग बोला की. तसं तू मी काय बोलणार ते ओळखलं असेल म्हणा. कसं ओळखणार? मी मनकवडी नाही आहे. गाड्याच्या मनातलं बाईला कळतं म्हणतात. बरंच कळतं आहे की तुम्हाला. हे बघ, मला तू पाहिजे, नाही म्हणू नको. दत्तानं मुद्द्यालाच हात घातला. अहो, असे हौशे गवशे लय माझ्याकडे येतात. आता हुरडा रंगात आला की पाखरं येणारच की. आपण ती पाखरं लई चावचाल असतात. दाणं टिपून कणसाच्या पिश्या झाल्या की दुसरं दाणेदार कणीस हुडकतात. मी त्यातला नाही आहे. सुरुवात केली का शेवटच करणार. मधी वाऱ्यावर सोडणार नाही. तुमचं लगीन झालं आहे का? हा, झालं आहे की. मग स्वतःच्या टॉपल्यातली भाकरी खायची सोडून दुसऱ्याच्या दुरडीत कशाला हात घालताय हो? घरच्या जेवणाचा काटाळा आल्यावर माणूस बाहेर हॉटेलमध्ये जातोच की. म्हणून तुम्ही माझ्याकडं आला वय. मी काही इथं खानावळ उघडून बसली काय? हे बघ, शब्दात अडकवू नको. तुझ्यासाठी वाटेल ते करायला मी तयार आहे. बोल, काय पाहिजे तुला? बांगला, गाडी, फ्लॅट, सोनं, नाणं. हे बघा, पैशाला भाळणारी मी नाही. मी माणसावर प्रेम करते. मी माणूसच आहे की. मला धनवान नको आहे, गुणवान पाहिजे. मग मी गुणवान नाही हे कशावरनं ठरवलं? अहो, गुणवान माणसं बाईच्या मागं अशी लाळ गोठत येत नाहीत. बाईच जाती त्यांच्या मागं. अगं, पण मला तू आवडती, त्याला मी काय करणार? नाही, काय करू नका तुम्ही. तुम्ही माझ्याच काय कोणच्याच बाईच्या नादाला लागू नका. स्वतःच्या बायकोशी इमानदारीत वागा. ही आपली पहिली आणि शेवटची भेट. याच्यापुढं भेटायचं नाही. असं म्हणून चित्रा पटकन उठली, झटकन निघूनही गेली. जाताना दत्ताचं काळीच तुडवून गेली. दत्ताचा चेहरा कोणीतरी गालावर थप्पड मारल्यासारखा झाला होता. आपल्या श्रीमंतीला चित्रा भुरळ पडेल, आपण तिला सहज जिंकू, अशी जी दत्ताला घमेंड होती त्याला चित्रानं जबरदस्त तडाखा देऊन टाकला होता. तो उठून जाणार तोच तिथे थिएटरमधला हरकाम्या रावजी आला. दत्ताजवळ गेला. अंग लचकवत म्हणला, काय हो, तोंड का असं आंबट दही खाल्ल्यावानी केले तोंड? बेनावतानाचा तू कशाला आला? पाहुणं, मला फालतू बिलतू समजू नका. या थिएटरातला महत्त्वाचा भिडू आहे मी. रावजी म्हणतात मला. वय का? तू काय करतो इथं? काय करत नाही ते विचारा. पोरींच्या साड्यांच्या घड्या घालतो, त्या नीटनेटक्या ठेवतो, पोरींना चहा आणून देतो, पान, लवंगा, सुपारी आणून देतो. तुमच्यासारखा एखादा गुलहौशी आला तर त्याची उडबस करतो. त्याचं पोरीबरोबर जुळवून बी देतो. अहो, आशुक माशुकाच्या हृदयाचा आजार बरा करणारा मी इथला डॉक्टरच आहे. आत्ता बोला. खरं बोलतोय का खोटं बोलतोय? अनुभव घेऊन बघा. माझं एक काम करशील का? सांगून बघा. उमारामाच्या पार्टीतली चित्र आवडली वय तुम्हाला? दत्तानं होकारार्थी मान हलवली. मग तुम्ही तर धारदार सुरीच्या पातेव काळीच ठेवले. का बरं असं का म्हणतो? अहो, ढागातली हीच हाताला लागल, पण ती बाया घावायची नाही. तिच्याऐवजी दुसरीचं नाव सांगा, लगे पटवून देतो. तुपाऐवजी हे ताकाचं फळक पाणी प्यायला सांगतोय रे तू. शेंड्यावरचं आग्या मोळ काढायला सांगताय तुम्ही. तुला जमत नाही तर कशाला नाकवरून बोलत होता रे? तुमची तयारी आहे का? कशाची? पैसे खर्च करायची. अरे तिच्यासाठी पैशाचा पाऊस पाडेल मी. मग झालं तुमचं काम म्हणून समजा. पण माझ्या बिदागीचं तेवढं लक्षात ठेवा. असं रावज्यानं म्हणताच दत्तानं त्याच्या हातावर 1000ची नोट ठेवली. रावजा खोल्ला खुशीत येऊन म्हणाला, आता बघा कशी वाट पाडून तुमची वहिवाट सुरू करतो. अशी झकाच बातावणी करतो का ज्याचं नाव ते. तुमचं नाव काय म्हणला? मी दत्ताभाऊ टाकळीचा. म्हणजे गुंठा मंत्री वय. मग काळजी नाही. तुम्ही असं करा, रस्त्यावरच्या अप्सरा हॉटेलला थांबा. मी तिच्या भावाला घेऊन येतो. तिच्या भावाला? ह्या कामासाठी त्याची मदत घ्यायला लागन. काय बेडू, काय माझी चेष्टा करतो काय? अहो, चेष्टा नाही. आईच्यानं खोटं नाही सांगत. इथलं नियम कायदा तुमच्यापेक्षा वेगळे आहेत. तुम्हाला नाही कळायचं ते. मी सांगतो तसं करा. भावाच्या पुढं थोडं आंबवण टाका. त्याला दारू पाजा, जेवण द्या. मग बघा तुमच्या मिठा राणीचा वग कसा सुराला लागतोय ते. हे बघ भाऊ, विश्वासघात करायचा नाही. मी तुझ्या विश्वास ठेवला आहे. बिंदास ठेवा हो. तुम्ही हॉटेलमध्ये जा, मी येतो त्याला घेऊन. रावजेच्या सांगण्यानुसार दत्ता अप्सरा हॉटेलमध्ये जाऊन बसला. थोड्या वेळानं रावजा चित्राच्या भावाला म्हणजे रंगरावला घेऊन आला. सुरुवातीला रावजानं एकमेकांची ओळख करून दिली. थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. मग दोघांना दत्तानं विचारलं, बरं तुमचा ब्रँड कोणचा आहे? अरे तुम्ही सांगा तो आमचा ब्रँड. आम्हाला काय गावठीपासनं देशी विदेशीपर्यंत कोणची बी चालती. बियर सांगू का? नाही हो, ते मचूळ पाणी कशाला, कडक सांगा. मेंदू कसा झणझणला पाहिजे. दत्तानं स्वतःसाठी बियरची आणि त्या दोघांसाठी ओसीची ऑर्डर दिली.
थोड्याच वेळात वेटरनं दारूच्या बाटल्या ग्लास टेबलवर मांडलं. रावजानी ग्लास भरले. तिघांनी ग्लास तोंडाला लावले. दारू पीत पीत ते बोलत होते. रावज्या रंगरावला सांगत होता, रंगराव, हे दत्ता भाऊ लय मोठं मालक आहेत बरं का. आमदार खासदार सगळे ओळखतात यांना. असं का? दारूचा घोट घेऊन फुटाणं तोंडात टाकत रंगराव म्हणाला, बंगला, गाडी, नोकर चाकर, पैसा, सोनं नाणं समजा यांच्याकडं. कशात काय कमी नाही यांच्याकडं. सगळे ह्यांना गोल्डन मॅन म्हणतात, गोल्डन मॅन. आणि विशेष म्हणजे आपल्या चित्राचं मालक व्हायचं म्हणतात ते. शेवटचं वाक्य ऐकलं रंगराव तडाकला. रावज्याकडं रागानं बघत ताव धरला. तुला ह्यो नाटका कारभार काढला कोणी सांगितलं रे? तू कशाला बिनचुंबळीचं डोकं देतोय? अरे बाबा, चित्राच्या आयुष्याचं कल्याण होईल. अरे तिचं कल्याण होईल, आम्हाला भीक मागावं लागल का खजोळी घेऊन? अरे तसं कसं होईन दत्ता भाऊ असल्यावर? थोड्याशा नरमाईनं मग रंगराव म्हणाला, अरे तुला तर माहिती आहे की तिच्या नाचगाण्यावर आमचं कुटुंब चाललंय. तिचं नाचगाणं बंद झाल्यावर आम्ही काय माती खायची होय? तेव्हा तिला मालक बिलक आम्ही काय करू देणार नाही. मी चित्राला विचारून बघू का? अरे भाड्या, आमच्या काय घरादाराचं वाटोळं करायचं का तुला? असला खेळ खंडोबा करायचा तुला, म्हणून मला इथं बोलवलं होय रे गोंगोरटे. असं म्हणत रंगाराव खुर्चीवरनं उठला तसा त्याचा हात धरून रावजा म्हणाला, कुठं निघाला? बस की खाली. तसा त्याचा हात झिडकारत रंगाराव फुतकारला, बस तूच, मी कशाला बसू? अरे अजून जेवायचंय. जेव तू, मला नाही जेवायचं. असं म्हणून रावजा हॉटेलच्या बाहेरही पडला. दत्ताकडं बघत रावजा म्हणला, भाड्याची पैशासाठी नाटकं चालल्यात. 5,000 फेका त्याच्यात थोबाडाव. दत्तानं खिशातनं 5,000च्या नोटा काढल्या, रावजाच्या हातावर ठेवल्या. रावजा पटकन उठला. त्याने रंगारावला गाठलं. त्याला पैसे द्यायला लागला, पण रंगाराव काही पैसे घेईना. गोड बोलून रावजानं रंगारावला हॉटेलात आणलं. खुर्चीवर बसता बसता रावजानं पुन्हा रंगारावला आग्रह केला, अरे घे की पैसे. अरे नको म्हणून सांगितलं ना मी. दत्ताकडे वळून हळू आवाजात रावजा म्हणाला, मालक अजून 1,000 द्या बरं. दत्तानं काहीही न बोलता रावजाकडे 1,000ची नोट सरकवून टाकली. घे बरं, 6,000 आहेत, आता नाही म्हणायचं नाही, घे रे. असं म्हणत रावजानं बळच रंगारावच्या नोटा खिशात कोंबून टाकल्या. दारूचा ग्लास भरला, त्याच्यापुढे ठेवत म्हणला, घे एवढी घे. स्वतः दारूचा घोट घेऊन रावजा बोलायला लागला, रंगराव, माणसं आपल्याकडे प्रेमाने येतात. त्यांचा मान राखणं आपलं काम आहे. अरे ते आहेत म्हणून आपण आहे. त्यांच्या जीवावर आपण उड्या मारतोय. होय की, मी कुठं नाही म्हणतोय का? रंगरावचा आवाज मौसूद झाला होता. अरे आपली माणसं आहे ती, त्यांना नाराज करून कसं जमन? तेव्हा तू काही आडं घेऊ नको. होय का नाही सरळ सांग. अरे मी कसं सांगणार? आईबाला विचारलं पाहिजे, चित्राला विचारलं पाहिजे. होय का रंगराव? अरे तुझ्या पुढं कोण जाणार आहे रे? कोणाची टाप आहे तुला विरोध करायची? तू होय म्हणला का चित्रा होय म्हणणारच? नाही ते खरं आहे म्हणा, पण त्यांचा बी होकार पाहिल ना. त्यांनी कधी नकार दिलाय? त्यांचा होकार येणारच. रावजा, मी काय म्हणतोय नीट ऐक की. बोल बोल, काय म्हणतो? अरे थिएटर मालकाकडनं मी 50,000 रुपये उचल घेतली. आता ती दिल्याशिवाय तो चित्राला सोडन का? नाही सोडणार. मग ते पैसे कोण देणार? रावजानं दत्ताकडं बघितलं. मी देतो ते पैसे लगेच. दत्तानं लगेच होकार दिला. अरे मालक असताना तू काळजी कशाला करतोय? पुढं बोल. आमच्यामध्ये पोरीला द्याज द्यायचा रिवाज आहे. ते माहिती की सगळ्यांना. द्याज किती द्यायचं ते सांग. काय जे सध्या चाललंय तेवढं द्या, जास्त नाही मागत. तू आकडा सांग र. द्या 50,000-60,000. दिले. पुढं बोल. अरे तू कशाला त्याची वकिली करतो? त्यांना बोलू दे की. बोला मालक, तुम्ही बोला. आता काय वेगळं बोलणार आहे मी? तू जे बोलला ते मी बोलणार. पैशासाठी माघार घेणारा माणूस नाही मी. बघ ऐक, अजून काय सांगायचं आहे? तर आई वडिलांनी मी आमच्या तिघांचाही खर्च चित्राच करते. तुम्ही तिचे मालक झाल्यावर आमचा सगळा खर्च तुम्हाला करावा लागेल. अरे मालकाच्या दृष्टीनं लय किरकोळ आहे तुमचा खर्च. आणि पुढं वाद व्हायला नको म्हणून आत्ता सांगतोय. हे बघा, काय वाद होणार नाही, काळजी करू नका. शेवटचं महत्त्वाचं म्हणजे चित्राला राहण्यासाठी पाडेगाव फाट्याच्या आसपास बांगला बांधून द्यायला लागल. मग तुम्हाला काय वाटलं? तिला मी कुडाबिडीच्या घरात ठेवणार आहे? अरे माझ्या प्रतिष्ठेला शोभल अशी वागवणार ना मी तिला. मग या उद्या तुम्ही, मी आई बाश यांची चित्राशी बोलून ठेवतो. असं म्हणून करंगळी दाखवून रंगाराव बाथरूमला गेला. आनंदित होऊन रावजा दत्ताला म्हणाला, मालक द्या टाळी, तुमचं काम झालं. त्याला हसत हसत टाळी देत दत्ता म्हणला, हा हिला भिडू, माडीवरची खाली कशी आणायची याची कला तुला चांगली ठाऊक की.
मग उगाच का नगरसेवकापासून मंत्र्यापर्यंत ओळखतात मला. कुणाही आमदारा खासदाराकडे चाला, बघा आपला वट कसा आहे. काय रे भाऊ, इथं कोण कोण येते आता मंत्री? ते माझी जीभ कापली तरी सांगणार नाही. मी जर तोंड वगडलं ना तर राज्याच्या मंत्रिमंडळातलाही मोठा भूकंप येईन, एवढा दारुगोळा आहे माझ्याजवळ. पण मी ते कुठं बोलणार नाही. मला बी माझ्या जीवाचा भ्या आहे की. ते जाऊ द्या. मुद्द्याचं असं की उद्या तुम्ही चित्राला भारीची साडी आणायची. साडी बघून ती पागळली पाहिजे. तिच्या आईला साडी चोळी, तिच्या बापाला धोतर शर्ट घेऊन या. रंगरावला अर्ध्या टोळ्याची अंगठी आणा. उपकाराच्या वाजाखाली अशी दबली ना म्हणजे तोंड वर करून बोलणार नाहीत. नाहीतर या रंगरावाच्या अंगात 12 माकडाचा खेळ आहे. ऐनवेळी तुम्हाला तोंडाव पाडन तो. नाही, आता ती सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे भाऊ. मी हायच हो, मी कुठं जातोय? तुम्ही आणलेली साडी नेसून चित्रा संगीत बारीत नाचायला लागली का तुम्ही समजायचं येस वाकार मिळाला आणि त्यो मी मिळवणार. पण येताना माझ्यासाठी बी काहीतरी घेऊन या. काय अर्ध्या तोळ्याची अंगठी आणली तरी चालेल. तेवढ्यात रंगराव येऊन बसला. तिघांनी जेवण केलं. दत्ताने त्या दोघांना नंतर आपल्या गाडीतनं थिएटरवर आणून सोडलं आणि मग त्याची गाडी टाकळीच्या दिशेनं निघाली. श्रोते हो, हा होता 7वा भाग. 8वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.